फोनवर फोन चालू आहेत. मी बघत होतो गंमत. काय करणार? हे जो कॅमेरा फिरवतात का नाही? कशाला? टॉस झाला ना. महातन का कॅम्प्युटर दिलाय गौरसा. हॅलो. चला या मनोज पाटील आपण प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी यायचा आहे. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. कश्मी 11 उज्ज्वल संघ मथाणे आणि दुसऱ्या बाजूने जागमाता रावळे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सामना क्रमांक 2. बॅट्समन ही आपला जीत आणि साईडला आपला हार्दिक. जागमाता रावळे संघ आपण पाहतोय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना जीत आणि हार्दिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर कश्मी 11 उज्ज्वल संघ मथाणे चा अमित पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपण या सामन्याला सुरुवात करणार आहोत. षटक क्रमांक पहिलं अमित गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जागमाता रावळे कश्मी 11 उज्ज्वल संघ मथाणे असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सामना क्रमांक 2. टायमिंग चालू केलंय. 20 मिनिटं तुमच्यासाठी आहेत पहिली 4 षटकं फेकण्यासाठी. आणि इथे पहिला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू निर्धाव निघून गेलाय. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय अमितच्या हातामधून. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. पहिला डॉट बॉल येताना अमित चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला आहे हार्दिक. नॉन स्ट्राईकला जीत आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जागा बनवली. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू निघून गेलाय. आणि काय सुरेख झेप घेतली होती चेंडूला अडवण्यासाठी. चेंडूला अडवलं गेलं. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात. जबरदस्त क्षेत्ररक्षण. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. एक तास आधी फोन करेल. कडक भेटला ना. हा 1 तास असं मग 1 मिनिट थांबा. तरी हा मग तू 2:45 पकडली तरी चालेल. टॉस का बॉसवर घ्या. हो कारण आता बघ ना 11:30 झालेत आणि दुसऱ्या मॅचची पहिली ओव्हर चालू आहे. मग दुसरी मॅच होईल, तिसरी मॅच होईल, चौथी होईल, त्याच्यानंतर 2 मॅच आहेत. 6 मॅच तर याच होतील. 7 मॅच होतील या आरामध्ये. 2:45 आरामध्ये होतं. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं. आणि आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ होताना धावा झाल्यात. धावफलकावर आपण पाहिल्या तर 10 धावा. आदरणीय बाळू गरत मामा यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. प्लेअर ऑफ द मॅच मनोज पाटील मण्या याला मात्र सन्मानित केलं जातंय. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली.
20 धावा दिल्या आणि गोलंदाजी करताना 3 गडी बाद केले होते आणि 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. असं अष्टपैलू मात्र कामगिरी करताना मनोज पाटील ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं शेवटचा चेंडू. यावेळेला एज लागली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या विकेटचं होतंय पतन. हार्दिक गॉन. 6 चेंडूमध्ये 10 धावा काढून हार्दिक बाद झालाय. पहिलं षटक आपण पाहिलं. 2 डॉट बॉल आले. 2 चेंडूंवर सिंगल आली आणि एका चेंडूवर आपण पाहिला तर षटकार आले. जिथे 2 डॉट बॉल आहे तिथे एक चेंडूवर विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या विकेटचं पतन 10 या धावसंख्येवर हार्दिकच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं अमितने अप्रतिम हाताळलं. 10 धावा जरी आल्या असल्या तरी 1 गडी बाद केलाय. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. यश आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक आहे आणि पहिल्या चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. जीत आलाय स्ट्राईकला. पहिल्यांदा स्ट्राईकला येतोय या डावामध्ये. आतापर्यंत दोन्ही बॅटर असे आहेत की एकही चेंडू खेळला नाही आणि 2 बॅटर भाऊ भाऊ आहेत. 2 भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जीत आणि नयन. 15 मिनिटं आहेत तुमच्याकडे 3 षटकं फेकण्यासाठी आणि या वेळेला आपण पाहतोय जीत पहिल्या चेंडूवर मात्र झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद होताना लगातार दुसरा विकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची पायांची हालचाल झाली नाही आणि हेच कारण आपण पाहिलं की झेलबाद देऊन जीत बाद झालाय. नवीन फलंदाज. थोडी घाई करा मित्रांनो. आज आपल्याला अंतिम सामना सुद्धा खेळवायचा आहे आणि आपल्याकडे लाईटची व्यवस्था नाही. त्यामुळे सूर्यप्रकाशामध्ये हे सामने खेळवायचे आहेत. तर नम्र विनंती असेल कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. मुकेश. न्यू मॅन इन मुकेश आपल्याला पाहायला मिळेल. कश्मी 11 उज्ज्वल संघ मथाने चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आलेली सफलता. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आलेली सफलता. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेले. इथून आलाय मुकेश. नयन आणि मुकेश. आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 बाद 10 ही स्थिती आपण जागमाता रावळे संघाची पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर. माफ करा, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आहे आणि डाव्या हाताने राऊंड द विकेटने मारा करतोय. चांगला चेंडू हाताळला गेला इथे आणि चेंडू निर्धाव फेकला गेलाय. चांगली गोलंदाजी करतोय. गुड लाईन गुड लेंथवर गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. वेगाबरोबर नियंत्रण आणि हे नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं यशकडे. चांगली गोलंदाजी होते. ज्या पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी आहे त्या पद्धतीने गोलंदाजी होत आहे. इथे सुद्धा हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे आलाय परंतु क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक आणि प्रेक्षक बनला क्षेत्ररक्षक. इथे आपण पाहिलं तर चेंडू सीमारेषा पार गेलाय. धावा आलेत 6. 16 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. फटक्यामध्ये ताकद होती. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. लेदर क्रिकेटचा क्लास या फटक्यामध्ये दाखवला गेलाय. बघा, एका पायावर बॅलन्स केलं गेलं होतं. गुडघा थोडासा वाकवला गेला होता उजव्या पायाचा आणि चेंडूला पाठवलं हवेच्या झोतात 6 धावांकरिता. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. मुकेश अप्रतिम. खरोखरच कौतुकास्पद कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. मुकेशच्या बॅटमधून षटकार आलाय. दुसरा चेंडू खेळत होता. 13 मिनिटं तुमच्याकडे आहेत.
उर्वरित चेंडू फेकण्यासाठी 3 षटकं तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. दोन षटकं आणि 3 चेंडू आहेत. त्यासाठी तुम्हाला या वेळेला काही जबरदस्त चेंडू हाताळला, कमबॅक केलं षटकारानंतर, टप्पा पडला, त्यानंतर चेंडूने घेतलेली उसळी इथे फलंदाज बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅकवर्ड पॉइंटकडे चेंडूला जर वळवलं असतं तर कदाचित धावा आल्या असत्या या चेंडूवर. याही वेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय. 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं गेलं आणि 4 धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. लयमध्ये येताना आपल्याला मुकेश पाहायला मिळतोय. फटका चांगला खेळला. ज्या वेळेला तुम्ही एक्स्ट्रा कव्हरला चांगले फटके खेळतात तर तुमच्याकडे गुणवत्ता आहे. सुरेख शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार होईल. पुन्हा एकदा यश आपल्याला पाहायला मिळतो. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करत गोलंदाज तयार आणि या वेळेला आपण पाहतोय चेंडू वाईडिश लॉंगनला खेळला गेला. 1 धाव येताना धावा झाले धावफलकावर 21. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होताना 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. जागमाता रावळे वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट इनिंग सुरू आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक लाल रेषा आहे, त्यानंतर पिवळी, एक लाईट ग्रीन आपल्याला पाहायला मिळते आणि पर्पल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय षटकार 2 आलेत, एक चौकार, त्यानंतर डबल आणि टिबलसाठी ती पर्पल रेषा आपल्याला पाहायला मिळते आणि सिंगलसाठी लाईट ग्रीन आहे. अप्रतिम, खरोखरच चांगली सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी आम्ही लाईव्ह करतोय परंतु वॅगन व्हील फार कमी दाखवले जातात. इथे 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून ती सुविधा आपण पाहतोय. गौरव पाटील आम्हाला दाखवतात. नयन अजूनपर्यंत मात्र एकाही चेंडूचा खेळ केलेला नाही. मुकेश 5 चेंडूमध्ये 11 वर खेळतोय. अमित गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा येईल. पहिलं षटक हाताळलं होतं, एक गडी बाद केला होता. षटक क्रमांक 3. यावेळेला झेल घेण्याचा प्रयत्न दिसला नाही. चेंडूला अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक थांबला होता आणि हेच कारण आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवर 1 धाव येताना 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 22 वर 2.1 षटकांचा खेळ होताना धावफलकावर आपण पाहतोय. गोलंदाजी चांगली करावी लागेल, फलंदाजी चांगली करावी लागेल. सध्या सामना 50-50 पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होईल. अमित आपल्याला पाहायला मिळतोय जो पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. इथे आपण पाहतोय या वेळेला मात्र थोडीशी चुकी झाली क्षेत्ररक्षकाची आणि चेंडूला मात्र घेऊन आलाय तो 4 धावांकरिता. अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. चौकार आलाय. चौकारानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. 2.2 षटकांचा खेळ होताना एज लागली होती. बघा चेंडूने सुद्धा दिशा बदलली तिथे टप्पा पडल्यानंतर आणि चौकार येतोय. गोलंदाज तयार होईल. मिस्टर अमितला आपण पाहतोय. 15 धावा आतापर्यंत खर्च केलेत त्याने 1.2 षटकामध्ये. इथून पुन्हा एकदा एज लागली. इनटू द गॅप चेंडू आला इथे परंतु 2 वेळा चेंडूला अडवण्यात यश आलं आणि उचलून फेकेपर्यंत 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेनंतर धावसंख्या 28 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. कधी कधी चेंडूने ठरवलं की एखाद्या क्षेत्ररक्षकाला टार्गेट करू तर मग त्या क्षेत्ररक्षकाला तुम्ही कुठेही ठेवा मैदानात,
चेंडू त्याचा पाठलाग करताना पाहायला मिळतो आपल्याला. या वेळेला सुरेख फटका, स्वीट साऊंड ऐकायला आला आणि चेंडू निघून गेलाय मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. 6 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट केलं गेलंय अमितला. या षटकामध्ये खोऱ्याने धावा येतात. आतापर्यंत आपण पाहिल्या तर 13 धावा तब्बल आलेल्या आहेत अमितच्या या षटकामध्ये. चांगली फलंदाजी मुकेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. याही वेळेला सुरेख फटका खेळला गेलाय. डिपेक्स्टा कव्हरला चेंडू निघून गेलाय. एक धाव माफ करा नयनने, आणि एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोचते 35. आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. 4 मध्ये 13 वर खेळतोय नयन, 6 मध्ये 12 वर खेळतोय मुकेश. दोघांनी मात्र चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. जागमाता रावळे संघाला सुस्थितीमध्ये आणण्याचं काम हे दोन बॅटर करताना आपल्याला पाहायला मिळतात. 2.5 षटकांचा खेळ होतोय. 35 वर 2 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल. इथे आपण पाहिलं उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. डाव्या एष्टीच्या आणि मधल्या एष्टीच्या वरून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव निघून जातोय. षटकाची सांगता निर्धावने झाली. 35 वर 2 ही स्थिती 3 षटकांचा एकंदरीत खेळ होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे आणि तुमच्याकडे 6 मिनिटांचा वेळ आहे हे षटक हाताळण्यासाठी. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर दीपेश चौधरी. कश्मी 11 उज्ज्वल संघ मथाने पहिल्या 2 षटकापर्यंत आपण पाहिलं तर मजबूत स्थितीमध्ये होता. त्यानंतर हे 14 धावांचं षटक आलं. इथून आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आहेत या षटकातील. या 6 चेंडूंवर मोठे प्रहार झाले तर शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी होऊ शकते. परंतु इथून या 6 चेंडूमध्ये जर ब्रेक थ्रू मिळवून दिला तर मात्र पुन्हा एकदा कश्मी 11 उज्ज्वल संघ मथाने या सामन्यामध्ये परतू शकेल. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलं, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. धावा झाले धाव फलकावर 36 रन्स ऑन दी बोर्ड. 2 बाद 36 ही स्थिती जागमाता रावळे संघाची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहणार आहोत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु चेंडू बघा एखाद्या खेळाडूला टार्गेट केलं गेलंय तर त्याच पद्धतीने मात्र चेंडू त्यांच्याचकडे येत आहेत. आता या षटकातील दोन्ही चेंडू स्वप्नील यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळाले. धावा झाले धावफलकावर 37. यावेळेला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू होता. उंची दिलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र चांगला चेंडू आपल्याला उचली घेताना पाहायला मिळाला आणि चेंडू निर्धाव निघून जातोय. आतापर्यंत हे षटक प्रभावित षटक म्हणावं लागेल, कारण पहिले 3 चेंडू फेकून झालेत. 2 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक केलंय कश्मी 11 उज्ज्वल संघ मथानेने. याही वेळेला एक सिंगलच्या सह्याने मात्र या चेंडूची सांगता होते. 38 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. जितूदादा ठाकूरपाडा आणि मंगलमूर्ती विराथन यानंतर होणारा सामना दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती असेल आपण टॉससाठी या. 38 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ होताना 5वा चेंडू आणि काय फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिला चेंडूकडे. चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या वरून 6 धावांकरिता. षटकारानंतर पुन्हा एकदा मात्र हे षटक प्रभावित मानलं जायचं. त्या षटकाला पुन्हा एकदा पनिशमेंट केलं गेलं षटकाराच्या साह्याने आणि 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर आलेला हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फटका खेळल्यानंतर फलंदाज जागच्या जागी उभा राहिला. त्याला पूर्ण कॉन्फिडन्स होता की हा षटकार जाईल, इथून कमबॅक होईल का, तर नाही. झेल इथे घेण्याचा प्रयत्न दिसला नाही. चेंडूला अडवलं गेलं. 2 धावा आल्यात शेवटच्या चेंडूवर आणि धावा झाल्या धावफलकावर
46. 46 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि तुम्ही 3 मिनिटं आधी मात्र ही 4 षटकं फेकली गेली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतोय आम्ही. वेळ वाचवलेला आहे. शेवटचं षटक लगेच मार्गस्थ करा जेणेकरून संध्याकाळचे जे सामने आहेत अंतिम 5चे सामने असतील ते कमीत कमी आपल्याला 4 षटकांचे खेळायला मिळाले लाखाच्या स्पर्धेमध्ये तर खेळ सुद्धा चांगला होतोय आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जर एखाद षटकाचा सामना जर तुम्हाला खेळायला मिळाला अंतिम सामना तर मग मजा जाते स्पर्धेची. त्यामुळे आत्ता तुम्ही वेळ जर वाचवला तर नक्कीच संध्याकाळी त्याचा फायदा आपल्याला पाहायला मिळेल. कश्मी 11 उज्ज्वल संघ मथाने 4 षटकांमध्ये 46 धावा खर्च करतोय आणि जागमाता रावळे संघ मात्र चांगली कामगिरी करताना 7 मध्ये 15 नयन आणि 10 मध्ये 21 मुकेश दोघांनी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले. या दोघांनी प्रभावित केले. जी जबाबदारी दोघांवर होती ती जबाबदारी मात्र स्वीकारलेली आहे दोघांनी आणि चांगली फलंदाजी करताना न्यू मॅन इन कुशल आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 5 शेवटचं षटक घेऊन येते. गोलंदाज तयार होईल. कुशल चौधरी पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय मैदानाच्या आतमध्ये. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला ठेवलं गेलं होतं. 2 बॅटर चांगले खेळत होते. नयन 7 चेंडूमध्ये 15 धावा आणि मुकेश 10 चेंडूमध्ये 21 धावा. तर हा विकेट फेकण्याची गरज होती का हे सुद्धा पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली इथे व्हाईट बॉलसाठी. फलंदाजी करणारा संघ आपल्याला जागमाता रावळे पाहायला मिळतोय आणि त्यांचा हा पंचांच्या निर्णयाच्या विरोधात डिसिजन होता आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस झालाय तुमचा. आता यापुढे तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. इथून आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 46 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. नयनला बाद केलंय. मुकेश 10 मध्ये 21 वर खेळतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5. जागमाता रावळे त्यावेळेला फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षण झालं. चेंडूला उचललं फेकलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मुकेश आणि आशिष चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावा येताना धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या 48 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ शिल्लक आहे. कश्मी 11 उज्ज्वल संघ मथाने चांगल्या फटक्याची निवड आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलं गेलं डीप बॅकवर्ड पॉइंटला. 4 धावा येतात. 4 धाव्यानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 52. सांघिक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय. जागमाता रावळे संघाचं 52 धावा धावफलकावर आहेत. येणारे 3 चेंडू आहेत. या 3 चेंडूमध्ये चांगली फलंदाजी केली तर एक सन्मानजनक स्थितीमध्ये जागमाता रावळे संघ पाहायला मिळेल. काय सुरेख फटका. दोन्ही पाय हवेमध्ये. चेंडूला खेळलं बॅकवर्ड पॉइंटला. 4 धावांकरिता. बघा या वेळेला सुरेख फटका आहे. चेंडूला पाठवलंय परंतु क्षेत्ररक्षक आलाय तिथे आणि झेलबाद होताना फलंदाज बाद. यशने चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुकेशच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. 13 चेंडूमध्ये 27ची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. चांगलं मात्र योगदान त्याचं या सामन्यामध्ये आपण पाहतोय. त्यांच्या जागी नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सिद्धेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेंडू शिल्लक आहेत 2. सेट व्हायला वेळ नाही. मोठे फटके खेळावे लागतील. 52 धावा धावफलकावर लागल्यात. 5 षटकांचा खेळ आहे. इथून जर 2 चेंडूमध्ये 2 ते 4 धावा गेल्या तरी सुद्धा कश्मी 11 उज्ज्वल संघ मथाने
खुश असतील, परंतु एखाद मोठा फटका आला, या 2 चेंडूमध्ये एखाद षटकार आला तर मजबूत स्थितीमध्ये मानलं जातील जागमाता रावळे संघाला. सिद्धेशकडे ती क्षमता आहे. गोलंदाज तयार होईल. राऊंड विकेटने मारा करतोय. एक धाव तर पूर्ण केली गेली. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाले धावफलकावर आपण पाहिल्या तर 53 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. षटक क्रमांक 5 आणि शेवटचा चेंडू होता. झेल होईल का? आणि झेल बाद होताना बघा शेवटच्या 3 चेंडूंवर फक्त एक धाव दिले. इथून आपण पाहिले तर 53 धावा झाल्यात. विजयासाठी 54 धावांचं लक्ष समोर असेल. 30 चेंडू 54 धावा. मागण्याला माशा ना उमरोलीला डास. त्या नाईट मॅच होत्या. हैराण झालतो. म्हणजे ग्राउंडवर पण यायचं. बापा मच्छर एवढे आहेत ना. मच्छर तर ठीक आहे, मच्छर तरी पडतात मासाने. त्यांना नाही पडत. हो हो. दाखव जरा ते एकदा. काय मंगळमूर्ती विराजन जितूदादा ठाकूरपाडा आणि मंगलमूर्ती विराथन दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करेन. आदरणीय गणेशजी कारभारी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. लेजंड क्रिकेटर. आम्ही लहान होतो तेव्हा ते खूप चांगल्या पद्धतीने खेळायचे आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी बऱ्याच मैदानावर आम्ही जायचो. असे आणि मंकड विकेटचे बादशाह. 30 चेंडू आणि 54 धावा. आदरणीय अंकुशजी पाटील साहेबांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते गणेशजी कारभारी साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा या स्पर्धेच्या माध्यमातून. पाणी 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 अरे तुझी इन कशी काय निघते पण इन ना पट्टा बिट्टा द्या ना काहीतरी. टाइम होते ना. इन कशी काय हे बटन चेन खोलली का झालं बाहेर काढलं. तेच ना बटन लावलं टाइम होते. तुला कशात इंची पडलंय. अरे अंपायर कसं नीट नेट का पाहिजे. या गणेशजी कारभारी साहेब आपण पुढे यायचं आहे. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन आपण पाहतो ही सुंदर दृश्य 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून टिपली जातात. जबरदस्त अप्रतिम. अंकुशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्याला होताना पाहायला मिळतोय. चला विनंती करेन जितूदादा ठाकूरपाडा आणि मंगलमूर्ती विराथन दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. टॉस होणार आहे का कसं काय. लगेच कशाला फिरवला. भीतीने पटापट येतात. काल कसं 2 मिनिटात सामने चालू झाले. काल डोंगरी पड्यावाले फटाफट फिल्डिंगला येत होते. हकले समजा लागोपाठ मॅच झाले त्यांच्या तरी फटाफट 4 मॅच. सावकारी गट आहे यार. बरोबर बंद केला. बंदच केला पाहिजे गट. लाखाची स्पर्धा आहे ना लाखाची. तिकडे हे लोगट फिगट नाही. तो एक दिवस ओपन पाहिजे रे. ओपनच्या टीम मजा येते मॅच पाहायला.
साठी या जितूदादा ठाकूरपाडा संघाचा कर्णधार इथे हजर आहे. षटक क्रमांक पहिलं विजयासाठी आपण टार्गेट पाहिलं तर 54 धावांचा आहे. 30 मध्ये 54. गोलंदाजी ट्रॅकवर आशिषला आपण पाहतोय. अमित आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कश्मी 11 उज्ज्वल संघ मथाने फलंदाजी करताना दुसरा डाव आपल्याला पाहायला मिळतोय. 20 मिनिटांचा वेळ असेल 4 षटकांसाठी, हे लक्षात ठेवा. इथून पहिल्या चेंडूवर इनफिल्डच्या वरून डिपेक्स्टा कव्हरला चेंडू निघून गेलाय. 4 धावांकरिता चौकार. सुरेख फटका पाहायला मिळतोय. यशच्या बॅटमधून चेंडूला बघितलं, इनफिल्डच्या वरून खेळला गेला आणि जे क्षेत्र खाली होतं डिपेक्स्टा कव्हरचं त्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. चांगली फलंदाजी करतोय. उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, बघितलं चेंडूला आणि बॅटचं फेस ओपन केलं. 4 धावांसाठी चेंडूला पाठवलं गेलं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. तिन्ही अँगलने आपण पाहतोय, रिप्ले दाखवली जाते. गोलंदाज तयार होईल. यावेळेला स्वीप केलाय चेंडूला. मिडविकेटचा खेळाडू पुढे आलाय, चेंडूला उचललं. तोपर्यंत 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या धावफलकावर 5. चेंडू फेकून झाले ते षटकातील 2 चेंडूंचा खेळ. 5 धावा धावफलकावर यशच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतात. 10.50च्या सरासरीने तुम्हाला धावा काढायच्या आहेत आणि 15च्या सरासरीने तुम्ही आपण पाहतायत की खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 54चं टार्गेट आहे आणि पाठलाग करताना 2 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात. या वेळेला फटका सुरेख खेळलाय. चेंडू वाईडिश लॉंग ऑफला निघून गेलाय. मुकेश तिथे आहे, क्षेत्ररक्षण केलं, उचललं, चेंडूला फेकलं. तोपर्यंत 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. तीन चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या 6 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. याच मैदानावर येत्या 21 आणि 22 माकडे प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतो. यशच्या बॅटमधून माकडे प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवणार आहोत. त्यानंतर 20-21-22 आगरी चषक विरवाडी ही एक मोठी स्पर्धा आगरी समाज बांधवांसाठी. आगरी प्रीमियर लीग नंतर कुठली मोठी स्पर्धा असेल तर आगरी चषक विरवाडी. 44,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक, त्यानंतर 22,000, त्यानंतर 11,000 अशी 3 बक्षिसं तिथे असतात. आणि तिन्ही दिवसाचं वैशिष्ट्य असं आहे की खेळाडूंबरोबर प्रेक्षकांच्या जेवणाची व्यवस्था 3 दिवस बिरवाडीचे ग्रामस्थ करत आहेत. त्यांचं आभार व्यक्त करतोय आम्ही. आणि खानिवडे प्रीमियर लीग सुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये चालू होईल शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर. मात्र या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे 19, 20, 21 आणि 22 4 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. कश्मी 11 उज्ज्वल संघ मथाने मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडूला ढकललं, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू निघून गेला. धावा आल्या धावफलकावर आपण पाहिल्या तर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 14 धावा झालेल्या आहेत. 54चं टार्गेट आपल्याला आहे आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्यात. चला मंगलमूर्ती विराथन आपण टॉस साठी या. जितूदादा ठाकूरपाडा संघाचा कर्णधार इथे हजर आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 40 धावांची गरज आहे. कश्मी 11 उज्ज्वल संघ मथाने बॅटिंग करताना सुस्थितीमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर पाहायला मिळतोय. सोळा मिनिटं तुमच्याकडे आहेत 3 षटकं हाताळण्यासाठी. ह्याच्याकडे लक्ष असू द्या. कश्मी 11 उज्ज्वल संघ मथाने ड्रायव्हिंग सीटवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथून फक्त एक्सेलेटर दाबायचं आहे. पहिल्या षटकामध्ये तर ते दाबलंय. 14 धावा आल्यात तब्बल 6 चेंडूमध्ये. गोलंदाज येतोय हिमेश. यावेळेला चांगला फटका खेळलाय.
लॉंग लेगला चेंडू निघून गेलाय. 2 टप्पा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. 4 धावा आल्यात. जी सुरुवात आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये आणि त्याच पद्धतीची फटकेबाजी दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. कश्मी 11 उज्ज्वल संघ मथाने विजयाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत चाललेला आहे. इथून तुम्हाला जर सामन्यामध्ये परतायचं असेल, सामना बॅलन्सिंग करायचा असेल तर जागमाता रावळे संघाला एकच पर्याय आहे, तो म्हणजे विकेट टेकर. गोलंदाज तुम्हाला बनावं लागेल. नाहीतर हे 2 बॅटर 4 षटकांमध्ये सामना संपवण्याच्या तयारीत दिसत आहेत. काय सुरेख फलंदाजी करताना. 3 मध्ये 6 अमित, 4 मध्ये 12 यश. यावेळेला आपण पाहतोय आणि असं मी म्हटलं होतं की विकेट टेकर गोलंदाज व्हावं लागेल, तर गोलंदाजाने ती कामगिरी केली होती. यष्टीरक्षकाने मात्र झेल घेण्यामध्ये चूक केली आणि इथे आपण पाहतोय पहिला ब्रेक थ्रू मिळाला असता, तो मात्र गेला. इथे धावा आल्यात धावफलकावर 1 धावा झाल्यात 15. एकोणीस धावा. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं. 2 चेंडूंचा खेळ होताना चांगला फटका खेळलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून गेलाय. 2 धावा या दरम्यान पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय 21. 21 धावा ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि तब्बल 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये किती धावा येतील ह्यावर गणित अवलंबून असेल. कुठल्या संघाचं पारडं जड होईल या षटकानंतर. इथून आपण पाहिलं तर लॉंग लेगला क्लिअर करण्याचा प्रयत्न दिसला फलंदाजाचा. यश जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, कारण शॉर्ट फाईन लेगला खेळाडू आहे. त्याला फक्त क्लिअर करायचं होतं, इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं. चेंडू निघून गेला असता 4 धावांसाठी. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय मिस्टर हिमेश. उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. राऊंड विकेटने मारा करतोय आणि यावेळेला स्विच सावून आलाय चेंडू, परंतु लॉंगॉनला वॉडिश लॉंगॉनला झेल देऊन परतलाय तो यश. चौकारानंतर आपण पाहिलं तर कमबॅक केलंय गोलंदाजाने आणि पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटच्या पतनानंतर इथून जागमाता रावळे हा संघ कमबॅक करेल का, हाही प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणारे चेंडू नक्कीच पाहायला मिळेल, कारण 21 धावा झाल्यात धावफलकावर. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल हिमेश. हिमेश षटक क्रमांक आपण पाहतोय. दुसरं शेवटचा चेंडू असेल हिमेशचा. काम केलंय हिमेशने. 7 धावा फक्त दिल्यात 5 चेंडूमध्ये आणि 1 गडी बाद केलाय यशला. इथून नवीन बॅटर आलाय दीपेश चौधरी. गोलंदाज तयार होतोय हिमेश. इथून कशा पद्धतीने शेवटचा चेंडू हाताळतोय हिमेश हे पाहावं लागेल. फुलटॉस चेंडू होता. एक सावध पवित्र आपल्याला पाहायला मिळाला दीपेशचा आणि 22 धावा 2 षटकाच्या समाप्तीखेर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली रणनीती आखली गेली. मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज बाद होतात हे दीपेशला माहीत आहे, त्यामुळे हलक्या हाताने चेंडूला ढकललं, सिंगल काढली, पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. 22 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात.
चालला अर्धा खाली नवीन झाला दादा असं बोल नका तुम्ही. बोल होणार पडू द्या खावाला भले भले खावा बरं आहे हा मग ना एक मॅच इथे एक मॅच इथे. तर 10 मिनिटात सांगा. हे बॉलर कोण आहे? हे बॉलर कोण आहे? कुठले तिकडे दुपारनंतर सुरुवात करू आपण. नको येऊ आता. तुला बॉल टाकला या वेळेला सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षकाला निवडलंय आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय जागमाता रावळेने. हार्दिक काय जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. भाग पाडलं दीपेशला झेल देण्यास आणि झेल सुद्धा अप्रतिम घेतला गेला. दुसऱ्या विकेटचं होतंय पतन. फलंदाज गॉन. 12,000. वेगळ्या 3-4 महिन्याला येतात. 2-3 हजार रुपये येतात. घर आलाय आपण पाहतोय तिसरं सुरू आहे. एक चेंडूचा खेळ होताना पहिल्या चेंडूवर हार्दिकने सफलता मिळवली. 17 चेंडू विजयासाठी 32 धावांचं लक्ष समोर आहे. इथून आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप मारा. चेंडू निघून गेलाय निर्धाव. चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर हार्दिक. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. चांगली कामगिरी करताना हार्दिकला आपण पाहतोय. गोलंदाज तयार होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी. याही वेळेला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. काय कमालीची गोलंदाजी करतोय हार्दिक. जागमाता रावळे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 14 धावा तब्बल आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक केलं दुसऱ्या षटकामध्ये आणि हार्दिकने तर अप्रतिम गोलंदाजी केली. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. चौथा चेंडू लगातार 4 डॉट बॉल. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता की नवीन फलंदाज अनिकेत आलाय, ज्याचा फुटवर्क आपण पाहिलं तर होत नाहीये. एक डावा पाय फक्त थोडासा पुढे येतोय. आणि कॉन्फिडन्स नाहीये फटक्यामध्ये. जो आत्मविश्वास असायला पाहिजे तो येत नाही. लगातार 4 चेंडू आपण पाहिले डॉट येत आहेत. अनिकेत खेळतोय आणि 5 बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळते. विकेट मेडल षटक पाहायला मिळेल का या स्पर्धेतील पहिलं. गोलंदाज हार्दिक आपण पाहतोय आणि या वेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय. विकेट मेडल षटक झालं असतं परंतु तिथे मात्र सुरेख अप्रतिम. असं वाटतंय की तलावामध्ये जेव्हा आपण स्विमिंग पूलमध्ये उडी मारतोय ना त्या पद्धतीची उडी मारली तिथे चेंडू अडवण्यासाठी आणि 2 धावा मात्र वाचवल्या गेल्या आपल्या संघासाठी. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहिल्या तर या चेंडू नंतर पहा आता रिप्लेमध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने मात्र उडी घेतली. बघा काही जबरदस्त चेंडू अडवला गेलाय. पंपू असं म्हटलं जातंय त्यांना आणि बेस्ट फिल्डर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि बघा त्यांच्या टी शर्टवर नाव सुद्धा पंपू आहे. 6 मिनिटं तुमच्याकडे आहेत शेवटचं षटक हाताळण्यासाठी. काय रे 30 बॉल 12 काय बोलला 30 बॉल 12 बघ 5 ओव्हरची मॅच आहे.
त्याने तुला एनर्जी जडली काजूमुळे काय 30 चेंडूंचा खेळ होता. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 30 धावा हव्या आहेत. काय कामाचं नाही ते त्याने काय नाही पडणार काय आयुष आयुष मात्र तुझाच करणार आहेत काय साडेचार मिनिटं तुमच्याकडे आहेत. षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. जिथे 4 धावा होत्या तिथे 2 धावा वाचवल्या गेल्यात. ह्या 2 धावा वाचवण्याचं श्रेय या क्षेत्ररक्षकाला आपण देऊया. आता चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 11 आणि 28 धावांची गरज आहे. इथून 1-2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेला आपण पाहतोय चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. माकणे वर्सेस भामटपाडा हा सामना सुद्धा सुरू आहे. 42 वर 2 भामटपाडा संघ 3.5 षटकांचा खेळ कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवनसईच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. 4 षटकांचा खेळ झालाय. 43 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. भामटपाडा संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. जर इथून माकणे संघ विजयी होईल तर एक ट्रॉफी नक्कीच त्यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळेल. हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे माकणे संघासाठी. माकणे गावातून त्यांना काल शुभेच्छा दिल्या गेल्या होत्या. खूप चांगल्या पद्धतीने खेळ प्रणय करत असेल. अपूर्व गावड असेल, तनिष गावड असेल, चांगल्या पद्धतीने खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. रोहन पाटील असतील. इथून सामन्याकडे वळतोय कशवी 11 उज्ज्वल संघ मथाणे. हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. येणारे 10 चेंडू आहेत. विजयासाठी 28 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. यावेळेला एज लागली. बॅटच्या आतली कडा लागली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. आता 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी आपण पाहिल्या तर 24 धावांची गरज आहे. 9 मध्ये 24. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. 3 चेंडूसाठी तुमच्याकडे 2 मिनिटं आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवा. टायमिंग सेट केलं गेलंय. गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय मिस्टर हिमेश आपल्याला पाहायला मिळेल. 24 धावांची गरज. तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहेत 9. यावेळेला सुरेख अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. 8 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा. 8 मध्ये 24. मंगलमूर्ती विराथन आपण बरेच कॉल आपल्याला केले परंतु आपण टॉस साठी आले नाहीत. याही वेळेला निर्धाव चेंडू येतोय. 7 मध्ये आता 24 ची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दिसतोय फलंदाजाचा परंतु याही वेळेला डॉट बॉल येतोय. लगातार 3 डॉट बॉल फेकले गेले तिथे आणि आता 6 मिनिटं 6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 1 मिनिटाचा वेळ वाचवला त्याबद्दल आभार. मंगलमूर्ती विराथन संघ कर्णधाराला पाठवा आपण. रोहन बॅटच्या पट्ट्यात टाकतो. दोन्ही पण बॉल तसेच दिले टाकून आणि उचलली डायरेक्ट. बघा ना एकच अँगलने बॉल करतो. 56 काढल्यात. एकच अँगलने बॉल टाकतोय बघा. आता हे ताकद नाही लागणार बॉलवर.
तीन बॉल झाले आणि रोहित टाकतो बॅटच्या पट्ट्यात. आपण थोडा कमवा नयन बॉलिंगला आपल्या इकडे बघायला गेलं वाट. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर नयन, अनिकेत आणि तन्मय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक रन. 5 बॉल 23 काय बोलतो रे तू आज. 5 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. या वेळेला डॉट बॉल येतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 23 धावांचं लक्ष समोर असेल. जागमाता रावळे या वेळेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. चेंडू निघून गेला 4 धावांकरिता. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय 3 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. रोहन पाटील शिवनसईच्या मैदानावर थोडासा महागडा ठरतोय. माकणे संघाच्या आशा थोड्याशा दुसर होताना पाहायला मिळतात. लगातार 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. त्याच्या गोलंदाजाच्या विरोधात खेळताना रोहित किणी आपण पाहतोय. इथून आपण पाहिला तर चेंडूला पाठवलंय षटकारासाठी. 6 धावा येतात. उशीर झालाय थोडासा. आता लगातार 2 षटकार आले तर सामना टाय होईल. कंपल्सरी चेस आहे आणि आमचे साथी समालोचक आमचे मित्र प्रदीप पाटील साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं वेलकम. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं गेलंय परंतु झेल होतोय आणि झेलबाद होताना आता 1 चेंडू शिल्लक आहे. विजयासाठी 13 धावांचं लक्ष समोर असेल. तन्मय 6 मध्ये 14 धावा काढून बाद झाला. 1 चेंडूचा खेळ शिल्लक असताना जागमाता रावळे संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चला मंगलमूर्ती विराथन न्यू मॅन इन प्रथम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉस चेंडूला मात्र खेळलंय. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकत नाही आणि या चेंडूवर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न दिसला नाही. इथून जागमाता रावळे हा संघ विजयी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावांनी हा सामना जिंकला जागमाता रावळे संघाने. कश्मी 11 उज्ज्वल संघ मथाने 41 पर्यंत मजल मारू शकले. मंगलमूर्ती विराथन चे कर्णधार इथे हजर आहेत. अंकुशजी पाटील साहेब, गणेशजी कारभारी साहेबांना विनंती करेन आपण टॉस करून घ्यायचा आहे. कॅमेरा फिरवता मुकेश मुकेश काय हिमेश काय करतात. मुकेश इकडे 27 परत दाखवते सरांना. फुल मॅच समोर दाखवा जरा प्लीज.